भयकथा मृत्यू नगर रात्रीचे 11. मुसळधार पाऊस. अमोलची गाडी दुर्गम रस्त्यात बंद पडते. मोबाईलला नेटवर्क नाही. अमोल त्रासून. कसला हा रस्ता? कुणी दिसतही नाही. तो टॉर्च घेऊन पुढे चालू लागतो. काही अंतरावर एक फलक चमकतो. मृत्यू नगर 2 किमी. अमोल थबकतो. अमोल, हे कुठलं गाव आहे? असं ना. पण परत जाण्याचा पर्याय नसतो. तो पावसात पुढे निघतो. कट गावाचा प्रवेशद्वार. दगडी कमानीवर काळ्या अक्षरात तेच नाव. गावात मात्र विचित्र शांतता. ना कुत्रा, ना माणूस, ना दिवे. फक्त सत पडणारा पाऊस. अमोल एका घरासमोर थांबतो. दरवाजा अर्धवट उघडा. हवा थंडीने गोठावे एवढी थंड. अमोल हळू आवाजात, कोण आहे का? कोणी उत्तर देत नाही. तो आत शिरतो. ओल्या भिंतींवर हाताच्या लालच्या. जणू कुणीतरी तिथे आपला ठसा घातला होता. अमोल घाबरतो. अचानक वरच्या मजल्यावर पायांचे आवाज. थेंब थेंब. हळूहळू. अमोल, कोण आहे? वरून एक मुलगी दिसते. लांब काळे केस, पांढरं फाटलेलं कपडे. आणि चेहरा पूर्ण ओला, पाणी की रक्त कळत नाही. मुलगी कर्कश आवाजात, तू इथं का आलास? जिवंत माणसांना इथे परवानगी नाही. अमोल मागे पळायला वळतो, पण दार स्वतःच धाड करून बंद होतं. हवा अचानक थंडगार. लाईट नसतानाही घराचा प्रत्येक कोपरा मंद निळ्या प्रकाशाने उजळतो. मुलगी हवेत तरंगत त्याच्याकडे सरकत येते. मुलगी, मृत्यू नगरातून कुणी जात नाही. इथे सगळे थांबूनच राहतात. अमोल ओरडत बाहेर पळतो. पण बाहेर एक आश्चर्य. संपूर्ण गाव त्याच्यासारख्या पळणाऱ्या, ओरडणाऱ्या चेहऱ्यांनी भरलेलं. सगळे भूते. सगळे मृत. विजेचा एक झटका अचानक चमकतो. आणि अमोलला कळतं. तो स्वतःही जमिनीवर पडलेला मृत आहे. रक्ताने माखलेला. त्याची गाडी उलटलेली. मुलगी त्याच्या जवळ उभी. मुलगी, स्वागत आहे मृत्यू नगरात. गावातल्या सर्व आत्म्यांचे ओढ एकाच वेळी उठतात. आणि पावसात रात्री पुन्हा भयानक शांतता पसरते. कारण मृत्यू नगरात आणखी एक रहिवासी वाढतो.